बातमी आहे मुंबई आणि पुण्याच्या गणेशोत्सवाशी संबंधित। गणेशोत्सव सुरू होण्याआधी विघ्नांची मालिका समोर येते का असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या दोन घटना गेल्या 2 दिवसांमध्ये मुंबईमध्ये घडल्या। मुंबईमध्ये काल गणेश मूर्तीच्या आगमनाचा उत्साह सुरू असताना माझगावचा मोरया या गणपतीच्या आगमन मिरवणुकीमध्ये अंडी फेकल्याचा प्रकार समोर आला। या प्रकारानंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं। पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू झालाय। पण माझगावच्या घटनेची जास्त चर्चा का झाली तर गेल्या 80 वर्षांपासून हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करण्याची परंपरा या मंडळाची आहे। त्यामुळे यंदाच्या उत्सवाला अशा पद्धतीमुळे गालबोट लागल्याची खंत मंडळाकडून व्यक्त झाली आहे। आणि या घटनेच्या 1 दिवस आधीच बुलेश्वरच्या राजाच्या आगमन सोहळ्याला गालबोट लागलं। गणेश मूर्ती कोसळून 2 भक्तांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर मुंबईतल्या गणेश मूर्तींच्या उंचीचा विषय नव्यानं चर्चेत आलाय। तर तिकडे पुण्यामध्ये साऊंड सिस्टीमवरनं मंडळं आणि पोलीस आमने सामने येण्याची शक्यता आहे। मंडपाच्या अगदी समोर नाचण्यामध्ये गुंग होते आणि ते गुंग असताना समाजकंटकामधला कोणी असेल, जो कोणी व्यक्ती असेल तर कॉन्टिनेंटल सी विंगमधला माणूस होता किंवा इकडे पिरामल अरण्य म्हणून आमच्या पाठीमागच्या साईडला बिल्डिंग आहे, या एका बिल्डिंगमध्ये मंडपाच्या समोर अंड फेकण्यात आला। एकच अंड 2 अंडी फेकण्यात आली। 2 अंडी फेकण्यात आली। त्या अंड्याचा प्रत्यक्ष तेव्हा भायगाव पोलीस स्टेशनमधले पूर्णपणे सिनियर PI, भायगाव पोलिसाचे वरिष्ठ अधिकारी इथे सगळे होते आणि त्याने ते बघितलेलं आहे। पोलीस पूर्णपणे आपापल्या प्रत्येक दृष्टिकोनाने विचार करतील, ते पूर्ण करतील, ते सक्षम आहेत। तर मुंबईच्या भुलेश्वर परिसरातल्या दुर्घटनेनंतर गणेश मूर्तींच्या उंचीबाबत चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे। सध्या मुंबईमध्ये 10 ते 15 गणेश मंडळाच्या मूर्ती या 30 फुटांच्या वरच्या आहेत, तर 20 किंवा 25 फुटांच्या वर गणेश मूर्ती विराजमान करणाऱ्या मंडळांची संख्या ही अंदाजे 220च्या आसपास आहे। आता उंचीची ही स्पर्धा गणेशोत्सवात विघ्न आणणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज सध्या व्यक्त होते। त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत उंच गणेश मूर्तींची परंपरा कशी आणि कधीपासून सुरू झाली त्याचा इतिहास सांगणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया। मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे फक्त उत्सव नाही, तो मुंबईच्या संस्कृतीचा, एकजुटीचा आणि सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे। काळ बदलला, उत्सव भव्य झाला, पण त्याच्यासोबत गणेश मूर्तींची उंचीही वाढत गेली। गेल्या काही वर्षांपासून मुंबईत अगदी 40 फुटांच्या मूर्तीही नॉर्मल मानल्या जाऊ लागल्या। मूर्तींची उंची तर वाढवली, पण त्याच्यासोबत बाप्पाच्या भक्तीची उंचीही मोठी झाली का, हाच खरा प्रश्न आहे। गणेश मूर्ती मोठी म्हणजे भक्ती मोठी असं नाही। गणेश मूर्ती लहान पण भक्ती मोठी, जनजागृती मोठी, कार्य मोठं, हे सिद्ध व्हायला पाहिजे। म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एक नियम घालून घ्यायला पाहिजे। गणेश मूर्तीचं उंची किती असावी याविषयी एक नियम ठरवला पाहिजे। मुंबईमध्ये गणेश मूर्तींच्या उंचीचा विषय पुन्हा चर्चेत आला तो भुलेश्वर मधल्या दुर्घटनेमुळे। मुंबईतल्या अनेक गणेश मंडळांमध्ये उंच मूर्तींची जणू स्पर्धा पाहायला मिळते, पण अशा उंच गणेश मूर्तींमुळे आगमन आणि विसर्जनाच्या वेळी गणेश मंडळ असोत किंवा प्रशासन दोघांनाही तारेवरची कसरत करावी लागते। आता उंच मूर्तीसाठी असतात तर पहिली गोष्ट ती मूर्ती बॅलन्सिंग आहे की नाही, आणि मेन म्हणजे खड्डे। आता गेल्या वेळेला आमची मूर्ती जड होती, आमची मूर्ती जड असं कारण का मातीची आहे, कारण का गव्हर्नमेंटने सांगितलं की शाडूच्या मातीचा वापर करा। आता या खड्ड्यांमुळे गेली काल जे झालं तो प्लास्टर आणि खड्ड्यांमुळे रस्ते इवन अनइवन, आणि आम्ही काय करतो, आमचे पत्रे कॅरी करतो। आणि लोकांनी काय करायला पाहिजे विसर्जनाच्या मूर्तीच्या वेळेला, तर बॅलन्स बघायला पाहिजे। मूर्तीचं ज्याप्रमाणे डिझाईन असतं त्यावरती त्या मूर्तीची उंची अवलंबून असते। आता श्रीनाथ जी हा तसा बघायला गेला तर 20-22 फुटाचा गणपती आहे, त्याच्यावरती 3 फुटाचा इटलॉनचा येणार म्हणजे 25 फूट, म्हणजे त्या मूर्तीची उंची 22 फुटच आहे। आणि मूर्ती करताना त्या मूर्तिकाराला पहिला सेन्स पाहिजे की तिचं वजन किती असेल, त्या ट्रॉलीचा आकारमान। मुंबईमध्ये उंच गणेश मूर्तींची मुहूर्तमेढ रोवली गेली 1977 साली। मूर्तिकार दीनानाथ वेलिंग यांनी गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाची 22 फुटांची मूर्ती साकारली। यानंतर उंच गणपती ही संकल्पना मुंबईच्या गणेशोत्सवात लोकप्रिय झाली। त्यानंतर खेतवाडी गणराज मंडळानं 1984 पासून मुंबईतील सर्वात उंच गणेश मूर्ती साकारण्यास सुरुवात केली। 2000 साली खेतवाडीनं 40 फुटांची तर 2001 साली 42 फुटांची मूर्ती घडवल्याचं सांगितलं जातं। 18 फुटाची उंची मर्यादित केली होती। त्याचं
पालन आत्तापर्यंतही झालेलं नाहीये. तर ज्याप्रमाणे मंडळांमध्ये जी स्पर्धा लागलेली आहे की माझा 22 फुटाचा, माझा 24 फुटाचा, माझा 40 फुटाचा, तर ही जी स्पर्धा ही थोडीशी कुठेतरी आता जीवघेणी होत चाललेली आहे आणि त्याच्यावर आपण नक्कीच विचार करणं आवश्यक आहे. उंच मूर्तींसोबत वाढत जाणारी गणेशोत्सवातली आव्हानं विचारात घेता 2002 साली पहिल्यांदा गगनचुंबी मूर्तींच्या स्पर्धेत हस्तक्षेप झाला. 2002 साली गणेश मंडळांनी ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. 2004 साली गणेश मूर्तींची उंची जास्तीत जास्त 18 फूट ठेवण्याचा निर्णय झाला. 2009 सालानंतर हा नियम सोयीस्करपणे विसरला गेला आणि उंच गणेश मूर्तींची स्पर्धा पुन्हा रंगली. उंच गणेश मूर्तींच्या स्पर्धेशी सुरक्षेचा, पर्यावरणाचा आणि विसर्जनाचा प्रश्नही जोडला गेलाय. म्हणून शेवटी सांगणं एकच, मूर्तीची उंची मोजता येते, भक्तीची नाही. म्हणून बाप्पा मोठा करण्याची स्पर्धा नको, तर बाप्पाच्या विचारांइतकं मोठं होण्याची स्पर्धा हवी. वेदांत नेपसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. तर मुंबईमध्ये गणेश मूर्तींच्या उंचीचा विषय चर्चेत आहे, तर पुण्यामध्ये साऊंड सिस्टीमचा. पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यासमोर येतात मानाचे गणपती, भव्य मिरवणुका, ढोल ताशांचा गजर आणि साऊंड सिस्टीमचा दणदणाट. पण यंदा याच साऊंडवरनं गणेश मंडळ आणि पुणे पोलीस आमने येण्याची शक्यता आहे. दहीहंडी आणि आगामी गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांनी साऊंड सिस्टीमवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतलाय. गणेश मंडळांनी फक्त 4 साऊंड सिस्टीमचा वापर करावा अशा सूचना आहेत. पण मंडळांचा सवाल आहे की 4 साऊंड सिस्टीममध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष कसा करायचा. तर साऊंड सिस्टीम असोसिएशनचा दावा आहे की 4 साऊंड सिस्टीम ही मर्यादा तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे पोलिसांचा नियम चुकीचा आहे की साऊंडवाल्यांचा आक्षेप रास्त आहे. आणि या सगळ्या गणेशोत्सवाच्या जल्लोषाची मर्यादा नेमकी कोण ठरवणार, हे प्रश्न पुण्यात उपस्थित झाले आहेत. सर्व मंडळांचं एकच म्हणणं आहे, तुम्हाला जे काय निर्बंध लावायचे, जे काय नियम अटी लावायचे ते तुम्ही 1 जानेवारी 2027 पासून लावा. जसे आत्तापर्यंत सगळे सण तुम्ही निर्बंधमुक्त ठेवले, तसं दहीहंडी आणि गणेशोत्सव पण निर्बंधमुक्त ठेवा. आत्ता गणेशोत्सवाला आम्हाला कुठलाही निर्बंध नको आहे. कायद्याचा बडगा दाखवून विनाकारण अशा पद्धतीने गणेशोत्सवाच्या तोंडावरती किंवा दहीहंडीच्या तोंडावरती अशा पद्धतीने एखादं विधान करणं. मी परवाच्या दिवशी त्यांना मग असं म्हटलं की तुम्ही मुंबईतली दहीहंडी थांबवू शकता का. कायदा सगळीकडे समान आहे. एवढ्या मोठ्या गर्दीत त्या 2 बॉक्सचा आणि 2 बेस 2 टॉपची तेवढी क्षमता आहेच नाही. कारण तेवढा आवाज जो पुरता आम्हाला आवाज पुरवायचा आहे ते पुरला नाही तर मंडळाचे लोक नाराज होतील. आणि आम्ही जर का ते वाढवण्याचे आम्ही प्रयत्न केलं तर त्याच्यातनं आमचं पण नुकसान होऊ शकतो. प्रेक्षकांनो, शेवटी सांगणं एकच आहे, गणपती बाप्पाची मूर्ती 40 फुटांची असो नाहीतर घरातल्या देव्हाऱ्यातली काही इंचांची मूर्ती, त्याच्यासमोर हात जोडताना मनात दाटणारा भक्तिभाव आणि पाणावलेले डोळे म्हणजेच खरी भक्ती. बाकी उंची वगैरे फक्त दिखावा आणि स्पर्धा. डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या दंडनाटामुळे शेजारच्या घरातलं लहान मूल, दवाखान्यात झोपलेला पेशंट, म्हातारी माणसं, त्यांच्या कानाला बाप्पाचं येणं त्रासदायक वाटलं तर ते आगमन नाही, ते अतिक्रमण होतं. भुलेश्वरला जे झालं ते आठवलं की काळजात धस होतं. त्या दुर्घटनेत कुणाचं तरी घरचं माणूस गेलं. त्या 2 जीवांची किंमत कुठल्याही उंचीपेक्षा मोठी होती, हे विसरून कसं चालेल. बाप्पानं दिलेली बुद्धी, विवेक, संयम, नम्रता आणि माणुसकी आपल्या वागण्यामध्ये उतरली तरच तो गणेशोत्सव खऱ्या अर्थानं सफल झाला असं म्हणता येईल. त्यामुळे यंदा बाकी कुठल्याही स्पर्धेपेक्षा बाप्पाच्या गुणांइतकं स्वतःला मोठं करण्याची स्पर्धा करूया.